नमस्कार, कोकणतारा पेजवर तुमचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असा. आज आपण सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्याच्या सीमेवर उभे असो आणि सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्याच्या दोन गावांच्या बरोबर आपण सीमेवर उभे असो. एका बाजूक आकेरी आणि दुसऱ्या बाजूक कोलगाव. आणि आत्ताच सिंधुदुर्ग जिल्हा आपल्या स्वच्छ अभियानांतर्गत म्हणजे सर्वात सुंदर जिल्हा स्वच्छ जिल्हा म्हणून देशांतर्गत पहिला नामांकन जाहीर झाला. तर त्याच जिल्ह्यातल्या कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्याच्या बरोबर आपण सीमेवर उभे असो आणि त्या सीमेवरची जो आपण मागे जो बघतो तो आकेरी गावा आणि ह्या बाजूक जो गाव असा मागच्या बाजूक तो कोलगाव गाव असा. त्या बरोबर दोन गावांच्या सीमेवरती बाजूसूनच पहिलोचो राष्ट्रीय महामार्ग म्हणजे पहिलोचो राष्ट्रीय महामार्ग मागच्या बाजून गेलो मुंबई गोवा आणि आताचो राज्य महामार्ग त्याबरोबर त्या दोन गावांच्या सीमेवर आपण उभे असो सध्या तरी. आणि त्या सीमेवर म्हणजे सध्याची परिस्थिती मी तुमका आता काय ती दाखवत आहे. बरोबर आपण राज्य महामार्ग जो असा सध्याचो म्हणजे पहिलेचो मुंबई गोवा महामार्ग आणि आताचो कुडाळ सावंतवाडी राज्य महामार्ग. आणि बघताय हैसूनच बरोबर कुडाळ पोलीस ठाणे होतं म्हणजे कुडाळ तालुक्याची हद्द येणं सुरू होता आणि मागच्या बाजूक असा इकडे सावंतवाडी तालुका म्हणजे कोलगाव गाव आणि ह्या बाजूक असा आकेरी गाव. आणि ह्या आकेरीचा मॅट असा आणि आकेरीच्या मॅटात तुमका मी सध्याची परिस्थिती काय ती दाखवतोय. अक्षरशः आकेरीसारख्या निसर्गरम्य गावाची म्हणजे आकेरीचो देव रामेश्वर आणि रामेश्वराच्या या पावनभूमीत नालायक लोकांनी काय केलं मी तुमका दाखवतोय. म्हणजे इकडे सगळे काची बिची सगळं ह्यो डेपो तयार केले नाही कचऱ्याचो पण पुढे आकेरी मेटात पुढे काय केलं तर असं मी तुमका दाखवते. म्हणजे ज्या स्वच्छ सिंधुदुर्ग तो सध्या पूर्ण देशभरात नंबर येईल तो सिंधुदुर्ग आपलं जिल्हा खरोखरच सुंदर असा काय आणि ते सुंदर म्हणून घेण्याची या जिल्ह्यातली लोक जी असत ती खरंच त्या लायकीची असत काय. तर हे बघा इकडे सगळे असे काचे विचेडे सगळे टाकलेले असत सगळीकडे. बघा आता आपण आकेरी गावात म्हणजे कुडाळ तालुक्यात इल्लेले असो आणि ही आकेरी गावातली ही सध्याची परिस्थिती असं सगळीकडे कचरो टाकून. आणि ह्या असा आकेरीचा मॅट खाली निसर्गरम्य प्रदेश असा बरोबर दोन डोंगराच्या मध्ये एक छोटीशी दरी असा आणि ह्या दरीतून एका ओळाचो उगम होता आणि ह्योच ओळ पुढे जाऊन नदीत रूपांत म्हणजे कर्णे नदीक जाऊन गावता. हे बघा रस्त्याच्या बाजूची परिस्थिती सध्याची काय सो बघून टाकूच लागतं आणि काची भरपूर आहेत. आणि हय लोकांनी काय केलं आता बघा तो बघा आता मुद्दाम दाखवतं ज्या दरीतून म्हणजे सुंदर एक व्हॅली असा आणि ह्या व्हॅलीतून एक ओळ हैसून पावसात उगम होता आणि तोच पुढे जाऊन आकेरी हुमरज झारापाणी साळगाव आणि तेरसेवाडा या 4 गावांका समृद्ध करता. आणि त्याच या आकेरी गावाची काय तरा केली ते बघा. दुर्गंधी एवढ्या मोठ्या प्रमाणात असा ना की असं उभ्या राहण्यास तो कठीण झालेला आहे. एवढं घाण दुर्गंधी मारता आहे तर बघितलात काय परिस्थिती आहे ती. आणि जो सगळं जो कचरो असा तो सध्या आकेरी गावात डंप केलेलो असा. सध्या आकेरी गावात जो कचरो डंप केलेलो असा आणि कचरो टाकणारे आणि कोण नाहीत. बाजूक बरोबर 5 किलोमीटर सावंतवाडी शहर असा आणि ह्याच शहरातले जे भाजी विक्रेते असत हॉटेल व्यावसायिक असत आणि जे सीट कवरचं काम करतात फ्रीज डेकोरेशनचं आणि काम करतात त्यांनी हो सगळं कचरो ह्या बाजूक खाली आहे बघा असं टाकलेलं असा इकडे सगळं. आणि ही परिस्थिती असा. आणि रामेश्वराच्या या पावनभूमीत म्हणजे मी म्हणतोय आकेरी गावातले लोकसुद्धा जागरूक नाही असत. म्हणजे आपल्या गावात येऊन बाहेरचे लोक एवढी घाण करतात आणि ती आपण सहन करतो. आता मात्र एवढी दुर्गंधी हैसर असा की ज्यावेळी सावंतवाडी तालुक्यात प्रवेश करतो कुडाळच्या दिशेने त्यावेळी एवढ्या दुर्गंधीने आपला स्वागत होता. आणि सावंतवाडी तालुक्यातून जेव्हा आपण कुडाळ तालुक्यात सुद्धा प्रवेश करतो एवढ्या दुर्गंधीने आपला स्वागत होता. म्हणजे दोन तालुक्यांच्या प्रवेशद्वारावर आपला स्वागत निसर्गान नाही तर दुर्गंधीन होता ही आपली शोकांतिका असा. आणि आपण मी सांगतोय आता बरोबर आम्ही आकेरी गावात असो आणि आकेरी गावात रामेश्वरसारखं एक सुंदर म्हणजे पुरातन मंदिर असा त्याची देखणी कला पूर्ण राज्यात देशभरात प्रसिद्ध असा. आणि या गावात मात्र अशी परिस्थिती हे खूप भयानक घ्या असा. आणि लोकसुद्धा म्हणजे एवढी शांत का असत माका आज कळणार नाही. कारण बाहेरचे लोक बाहेरच्या शहरातले येऊन बाजूच्या शहरातले बाजूच्या गावातले लोक आपल्या जर
गावात जर घाण करतात आणि एवढी घाण असं मी म्हणते बरोबर 2 ते 3 ट्रक भरतीत एवढी घाण असं टाकलेली असं पूर्ण या आखेरच्या मॅटात. आणि आखेरीतली ग्रामपंचायत जे सर विद्यमान सदस्य असत सरपंच असत ते एवढे शांत कशा असत ताज एक मागा काय करणार नाही. आपल्या निसर्गरम्य आखेरसारख्या गावात बाहेरचे लोक एवढी घाण करतात आणि आता मात्र जर तुम्ही उठाव जर नाही केलात, जर याच्या विरोधात जर आवाज नाही केलात, ह्या का जर रोख नाही लावलात तर तुमच्या गावाचं कचरा डेपो होक वेळ लागसो नाही. ज्याची तुम्ही पुशारके मारताय. रामेश्वराची आमची पावनभूमी असा, पावन गाव असा आणि त्या गावात आम्ही निसर्गरम्य गावात राहतो. त्याच्यात वांगण केलं जाता पावसाळी आणि खालच्या भागात सुंदर निसर्ग म्हणजे 12 शेती असा खालच्या भागातच आणि त्या भागात असं कचरा डेपो वेळ इल्लेली असा. गावातल्या आखेरी गावातल्या लोकांनी या विरोधात आवाज उठवची. तुम्ही केव्हाही सांगा आमच्या पेजमार्फत, त्या पेजमार्फत तुमका म्हणजे जेव्हा स्वच्छता अभियान जरी तुम्ही सुरू केलात किंवा त्याची जर घोषणा जरी केलात त्याका पूर्ण सहकार्य करूची जबाबदारी आमची असतेली. फक्त या विरोधात आवाज उठवा. पुन्हा असं कचरो होता नाही किंवा जो कोण कचरो टाकी त्याच्यावर सक्त निर्बंध किंवा कायद्याची मदत घेऊन त्याच्यावर सक्त ताकीद देऊन किंवा त्याच्यावर अंमलबजावणी करणं खूप गरजेचं आहे. आणि ती आखेरी ग्रामपंचायत करूशी ही मात्र एक आमची तरी इच्छा असा. कारण अशा सुंदर गावाची अशी जी विल्हेवाट लावली जाताना त्या खरोखर मनात खूप दुःख होता. अशी परिस्थिती बघून म्हणजे सगळा म्हणजे बिअरचे बॉटलपासून नकोच असले हगीज डायपर सगळे प्लॅस्टिकचं कचरो हॉटेलचं कचरो पूर्ण शहरातलो कचरो येऊन आखेरी मॅटात टाकलं जाता. आणि इतकी नीच मानसिकता म्हणजे तुमच्या शहरात नगरपालिका असा नगरपालिकेकडून कचरो तुमच्याकडून घेऊन गेलो जातात तरी इतकी नीच मानसिकता कशी की बाजूच्या निसर्गरम्य गावात येऊन तुम्ही अशी घाण करता. तर पुन्हा एकदा सांगतोय आखेरी गावातल्या लोकांनी जर तुम्ही झोपलेले असाल तर जरा जागे व्हा. तुमच्या गावाची कशी कचरा डेपो केलं जाता, कशी विल्हेवाट लावली जाता ती तुमच्या उघड्या डोळ्यांनी बघा. तुमचं गाव निसर्गरम्य नाही तर दुर्गंधी कचरा डेपोचा एक ठिकाण होत चालला आणि तो पूर्ण गाव तुमचं कचरा डेपो हो वेळ लागायची नाही. त्यामुळे सगळ्यांनी याच्या विरोधात जरा जागे व्हा आणि विरोध करा.